नगरपालिका निवडणूक निकालांची उत्सुकता शिगेला. उमेदवारांची धाकधूक वाढली. गतनिवडणुकीत शिवसेनेला 10, काँग्रेस 8, भाजपा 5, राष्ट्रवादी 3 तर भारिप बमसला 2 जागा. बुलढाणा नगरपालिकेसह जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष व सदस्यपदांसाठी 2 डिसेंबरला मतदान होऊन उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले आहे. तर उद्या जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह सर्व सदस्यपदांसाठी तसेच शेगाव, जळगाव जामोद व खामगाव येथील 7 सदस्यपदांसाठी उद्या 20 डिसेंबरला मतदान होणार आहे व त्यानंतर 21 डिसेंबरला जिल्ह्यातील सर्व 11 नगरपालिकांची मतमोजणी होणार आहे. दरम्यान मतमोजणी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना कोण निवडून येणार, कोण किती मते नेणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून या संदर्भाच्या चर्चांनी पुन्हा एकदा चांगलाच जोर पकडला आहे. तर निकाल काही तासांवर येऊन ठेपल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांची धाकधूकही वाढली आहे. तथापि 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये झालेल्या बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीचे नेमके काय चित्र होते यावर एक नजर टाकूयात. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह सदस्यपदासाठी सर्व प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवून बुलढाणा शहरात असलेली आपापली ताकद आजमावली होती. गतनिवडणुकीत 28 सदस्यांपैकी सर्वाधिक 10 जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. त्याखालोखाल 8 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या, तर भाजपला 5, राष्ट्रवादीला 2 व तेव्हाची भारिप बमस व आताच्या वंचित बहुजन आघाडीला 2 जागा मिळाल्या होत्या. नगराध्यक्षपदासाठी एकूण 8 उमेदवार रिंगणामध्ये होते व भारिप बमसच्या नजमुन्निसा मोहम्मद सज्जाद यांनी शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड यांचा केवळ 1079 मतांनी पराभव केला होता. नजमुन्निसा मोहम्मद सज्जाद यांना 11430 तर पूजा गायकवाड यांना 10351 मते मिळाली होती. भाजपच्या कुंदा विष्णू पाटील यांना 7067, काँग्रेसच्या लक्ष्मीदत्ता काकस यांना 6084 तर राष्ट्रवादीच्या अनिता महादेव शेळके यांना 2051 मते मिळाली होती. अपक्ष संगीता सुरेश कोरके यांना 132 मते, एमआयएमच्या नाझमीन आरा शेख सत्तार यांना 154 व अपक्ष विद्या दिनकर सांभारे यांना 152 मते मिळाली होती, तर नोटाला 243 मते मिळाली होती. तथापि पुढील 5 वर्षांसाठी बुलढाण्याच्या नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार व कोणत्या प्रभागात कोण निवडून येणार हे मात्र परवा निकालानंतर स्पष्ट होणार आहे.